शिवसेना भवन परिसरात निवृत्ती बाबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, शिवसेना भवन शिवसेनेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा मानबिंदू, शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही वास्तू। शिवसेना भवन आज एक वेगळा इतिहास घडताना खरं तर पाहणार असं आपण म्हणू शकतो का? आणि या दोन्हीकडच्या म्हणजे मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, यांच्यासाठी हा किती महत्त्वाचा दिवस असेल, किती उत्साहाचा दिवस असेल? कारण याआधी जरी ठाकरे बंधू वेगवेगळ्या निमित्तानं एकत्र आलेले दिसले असले तरी या पुढची परिस्थिती पाहता आणि एकंदरीत दोघांकडची राजकीय आत्ताची सिच्युएशन पाहता हे दोघं एकाच मंचावर येणं, ठाकरे बंधू हे दोन्हीकडच्या सैनिकांसाठी, मनसैनिक शिवसैनिकांसाठी किती उत्साह निर्माण करणार? नक्कीच श्रुती, आपण जर पाहायला गेलं तर याच शिवसेना भवनाने अनेक गोड आणि कटू अनुभव जे आहेत ते या शिवसैनिकांना दिलेले आहेत आणि याच शिवसैनिकांसाठी आणि शिवसेना भवनासाठी अनेक गोष्टी ज्या आहेत ते या शिवसेना भवनातून झालेल्या आहेत। अनेक पदाधिकाऱ्यांना आदेश देण्याचं काम जे आहे ते याच शिवसेना भवनातून होत असतं आणि याच शिवसेनाच्या भवनाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ते मनसैनिकांकडून आणि शिवसैनिकांकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळी 10 वाजता हा मेळावा जो आहे तो सुरू होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती कालपासूनच सर्व बॅनरबाजी जी आहे ते करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मराठीचा विजय मेळावा, ठाकरे येत आहेत, तुम्ही नक्की या, अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते शिवसेना भवन परिसरामध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत। त्याचसोबतच शिवसेना भवनाच्या समोर जो आकर्षित असलेला बॅनर जो आहे तो आपल्याला समोर पाहायला मिळतोय। तो बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा देखील त्यांच्या मागे फोटो लावल्याचं पाहायला मिळतंय। त्याचसोबतच राखण्या महाराष्ट्र धर्म, मराठीसाठी केलेले कर्म, माय मराठीचा आवाज, दिल्लीकरांना बसू दे, कलानगर आणि शिवतीर्थावरून तमाम जमलेल्या अशी डरकाळी एकत्र घुमू दे, अशा आशयाचा बॅनरवरती जो आहे तो मजकूर देखील छापण्यात आलेला आहे। त्याचसोबतच बाजूला मराठीचा विजय मेळावा, ठाकरे येत आहेत, अशा आशयाचा देखील बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि सुरुवातीलाच उल्लेख केला त्याचप्रमाणे याच शिवसेना भवनातून शिवसैनिकांना आदेश देणारे आदेश जे आहेत ते याच शिवसेना भवनातून निघालेले आपल्याला पाहायला मिळत होते। परंतु आता आपण जर परिस्थिती पाहिली तर या परिस्थिती जी आहे ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत। एका मेळाव्यानिमित्त हिंदी सक्तीचा GR जो आहे तो GR रद्द केला आणि त्यानंतर एका मेळाव्यानिमित्त हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि याच संपूर्ण घडामोडींचा साक्षीदार जो आहे तो हे शिवसेना भवन आहे। कारण की अनेक बैठका ज्या आहेत या शिवसेना भवनमध्ये पार पडल्या होत्या आणि मोठं वातावरण जे आहे ते या शिवसेना भवन परिसरामध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच निवृत्ती, नक्कीच